जळगावात सोनं प्रतितोळा 500 रुपयांनी स्वस्त तर चांदी प्रति किलो 5,000 महागली. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. युद्धामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके. खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 3% वाढ. फार्मा कंपन्यांना गॅस टंचाईचा फटका. संभाजीनगरमधील 60% फार्मा कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर. वाळुंज MIDC मधील अनेक कंपन्या गॅसवर. ऑपरेशन सक्सेसफुल मात्र पेशंट डेड अशी परिस्थिती. सिलेंडर तुटवड्यावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. गॅस टंचाईचं चित्र AI नं बनवलंय का, राऊतांचा केंद्राला सवाल. गॅस टंचाई विरोधात सोलापुरात काँग्रेस आक्रमक. पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी. नाल्यातून गॅस निर्मिती उपक्रमावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. नागपुरात गॅस टंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं आंदोलन. सिलेंडरची प्रतिकृती घेऊन केला निषेध. नाशिकच्या तपोवनात झाडांवर जादू टोण्याचा प्रकार. काळ्या बाहुल्या आणि खिळे ठोकल्यानं खळबळ. मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता. पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा मनपाचा प्रस्ताव. 4 वर्षानंतर पहिल्यांदाच पाणीपट्टी वाढणार. स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये नाशिकमधील 3 IVF सेंटर रडारवर. नाशिकसह राज्यातील 10 सेंटर तस्करीमध्ये सहभागी असल्याचा संशय. आणि झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला अंतिम मुदतवाढ. 6 एप्रिलला होणार अंतिम सुनावणी.